महाराष्ट्राची पाण्याची चिंता वाढली। राज्यातील धरणांमध्ये 28% पाणी साठा। मुंबईच्या 7ही धरणांमध्ये 19% पाणी। राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर रवाना। श्रीनगरमध्ये जवानांची भेट घेणार, तर उद्या गुजरातमध्ये भुज एअरबेसला देखील देणार भेट। दहशतवादी आणि भारतीय सैन्याची चकमक सुरू। काश्मीरच्या त्रालमध्ये तणावाचं वातावरण। भारतीय वेबसाईटवर 15 लाख सायबर हल्ल्यांचा प्रयत्न। सायबर हल्ल्याचा प्रयत्न करणारे हॅकर्स हे पाकिस्तानी असल्याचं निष्पन्न। छत्तीसगड तेलंगणा सीमेवर 31 नक्षलवादी ठार। नक्षलवाद्यांविरोधात आजवरचं सर्वात मोठं ऑपरेशन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं ट्विट। भाजपचे नेते विजय शहा बरळले आणि त्यानंतर माफी देखील मागितली। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलं वादग्रस्त विधान। राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। भेटीनंतर आपण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर असल्याची भूमिका व्यक्त। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार। लाडक्या बहिणींच्या घरातील पुरुषांचेही केवायसी होणार। आणि अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास विरोध। कर्नाटकचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार। रविवारी आता अंकली टोल नाक्यावर आंदोलन। सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेतला निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।